या ठिकाणी जो पालखीचा सोहळा आहे, हा सोहळा आमच्या रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या वतीने आहे। आज विठू माऊली सेवा समिती ठाणे आणि पुढे विस्तारित होत आहे। अशी विठू माऊली सेवा समिती आणि आमचे स्वामी समर्थ भजन मंडळ हे मंडळ गेल्या 15 वर्षामध्ये हे 15वे वर्ष आहे। सतत आम्ही ठाणा टू विटी आपल्या पांडुरंग परमात्माची पालखी सहित दिंडी आम्ही घेऊन येतो। ही दिंडी ठाण्याला फुल मार्केटच्या इथे दत्त मंदिर आहे, जे चंदनी कोळीवाड्याचं जो मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आमच्या पालखीची पहिली सुरुवातीला पूजा होते आणि तिथून सकाळी आम्ही 7च्या दरम्यान निघतो आणि आपली नेहमीची लोकल पकडून आमचा हा पुढचा प्रवास पालखीसह या ठिकाणी आल्यानंतर आम्ही पालखी CSTला पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी पोहोचल्यानंतर शिस्तबद्ध असं एक दिंडी स्वरूपामध्ये आम्ही संपूर्ण पुढे येतो आणि त्यानंतर एक रिंगण होतं। हे रिंगण झाल्यानंतर या ठिकाणी बरेचसे सहप्रवासी आहेत, रोजचे प्रवासी आहेत, जे लोक आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही त्यांच्यासाठी एक प्रति पंढरपूर आम्ही आजच्या दिवशी का असेना पण आम्ही निर्माण करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून आमच्या संत वाङ्मय आमच्या या रेल्वे प्रवासीमध्ये भजनामध्ये जी लोक आहेत, मुलं आहेत, गाणारे मोठे मोठे चांगले चांगले गायक आहेत, आम्ही जे तयार केलेले आहेत। आतापर्यंतच्या या रेल्वे प्रवासी भजन मंडळाला जवळजवळ 25 ते 30 वर्षाची प्रथा आहे आणि तो अनुषंग धरून आम्ही इथे आलेलो आहोत। रिंगण झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी रेल्वे प्रवासी रेल कामगार सेना आहे त्यांचा आम्हाला खूप सहकार्य असतो, तिथे जातो, तिथे त्यांच्या इथे दर्शन घेतो, तिथे एक आमचं भजन होतं। ते भजन झाल्यानंतर आमचे जे आतापर्यंत आमचा सुखरूप प्रवास करणारे आमचे मोटरमन आहेत, जिथे आपण उभे आहोत CSTला या ठिकाणी आम्ही येतो। इथे विठ्ठल रखुमाईचं मंदिर पण आहे, गणपतीचं मंदिर आहे, तिथे आमची पालखीची भेट करतो आणि हे भेट झाल्यानंतर आमची पुन्हा सांगता असते। पण हे करण्यामागे विठू माऊली सेवा समिती आणि स्वामी समर्थ भजन मंडळाचं एक ध्येय आहे की लोकांपर्यंत चांगलं एक संत वाङ्मय जावं, संतांचे विचार जावेत आणि हे करतो यासाठी की काही लोकांना, बऱ्याचशा लोकांना आपल्याला याच्यामध्ये प्रवासामध्ये असताना, कामाधंद्यामध्ये असताना, धावपळीमध्ये असताना पंढरपूरला जाता येत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा हे दर्शन होतं। आणि हे फक्त एवढंच नाही आहे की फक्त आज आम्ही पालखी घेऊन आलो, ही संपूर्ण रेल्वे प्रवासी भजन मंडळामध्ये भजन करणारी जी लोक आहेत त्यांच्या डब्याच्या बाहेर जाऊन सामाजिक कार्य खूप मोठ्या पद्धतीचं आहे। मी प्रसाद साटम, स्वामी समर्थ भजन मंडळाचा सचिव। आज गेली 15 वर्ष आम्ही जी पालखीसह दिंडी यात्रा काढतोय त्याच्या मागचा एकच उद्देश की आपली जी संस्कृती आहे ती सध्या नवीन पिढीमध्ये लुप्त होत चालली आहे। ती संस्कृती आपल्या नवीन पिढीला आपण कशी दाखवू त्याचं प्रात्यक्षिक कोणीतरी पुढे येऊन केलं पाहिजे। ते स्वामी समर्थ भजन मंडळ संलग्न विठू माऊली सेवा समिती यांच्या मार्फत हा कार्यक्रम राबवला जात आहे। आणि खरोखर जी पोरं आज ट्रेनच्या बाहेर लटकत असतात भजनाच्या आवाजाने कमीत कमी 1 ना 2 तरी येऊन बसायला सुरुवात करतात। एकाचं बघून 2 येतात, 2चे 4 असं करून निम्म्या अधिक 20-25 वर्षाच्या वयोगटातील मुलं आजकाल भजनाच्या लाईनीमध्ये आले आहेत। खरोखरच आपली संस्कृती एवढी गोड आहे की या संस्कृतीला जोपासण्याचं जे काम आपण करतोय त्या नवीन पिढीला आपण द्यायचं आहे।
आणि याचा आम्ही एक छोटासा प्रस्ताव केलेला आहे. त्या प्रस्तावाला आम्हाला लोकल ट्रेनमधल्या बहुतेक मंडळींकडून आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटला आहे. मी प्रशांत कमानकर, मोटरमन, मुंबई मध्य रेल्वे. आजचा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती जपण्याकरता तयार झालेला आहे. आजच्या या आधुनिक जगात या महाराष्ट्राच्या द्वारात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये स्वामी समर्थ मंडळातर्फे घेण्यात येणारा हा उपक्रम हा खरोखर वाकण्याजोगा आहे. 15 वर्षापासून आपण हा आपला प्रथा आणि पूर्ण पुढच्या पिढीला सांगत आहे की आपली प्रथा काय आहे, माऊलीचं दर्शन काय आहे, अभंग काय आहे, त्यातली म्हणी काय आहेत. मी या सगळ्या स्वामी समर्थ मंडळ आणि रेल्वे प्रवासी यांचा संगम मानतो. रेल्वे प्रवासी, मोटरमन, ट्रेन मॅनेजर, लोहमार्ग पोलीस यांचा सर्वांचा संगम असतो. कारण की वर्षभर आम्ही जी सेवा या प्रवाशांना करतो त्याचाच हा आम्हाला प्रसाद भेटतो. आणि हा आपल्या मध्य रेल्वेच्या सबअर्बनसाठी एक चांगली गोष्ट आहे की प्रवासी आणि मोटरमन, ट्रेन मॅनेजर यांच्यामधला जो संगम, हा दुवा हा निर्माण झाला, हा फक्त आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण तयार करतो. मी पुन्हा एकदा स्वामी समर्थ मंडळ, प्रवासी, ट्रेन मॅनेजर, मोटरमन यांचे पुन्हा आभार व्यक्त करतो. आणि हीच प्रथा आपण पूर्ण करतो आहोत. आणि यामध्ये सर्वात मोठं सहयोग जे लाभलंय ते रेल कामगार सेना मध्य रेल्वे याचा नित्यनियमाने दरवर्षी आपण यांचं सहकार्य करतो. धन्यवाद. जय महाराज. त्या बाजूने जाते केला तिकडे आहे काय असेल. हे बघा ते बघा ते बघा बोलल्याशिवाय त्यांची गडबड नाही व्हायची. चला माऊली पटापट या तुळस घेतो खाली तुळस पडते बाळा खाती तुळस. दादा लाईन दादा लाईनीत या ना. बोलत राहायचं लाईनीत जवळजवळ आता 10 ते 12 वर्षे हे युट्यूबचं माध्यम आलं म्हणून लोकांना अख्ख्या महाराष्ट्रात या गोष्टी प्रचलित झाल्या. परंतु मी ज्यावेळेस गावावरून आलो त्यावेळेस हे रेल्वे प्रवासी भजन जवळजवळ 1985 पासून याची प्रथा चालू आली. मी 96-97ला या रेल्वे प्रवासी भजनामध्ये जवळजवळ जॉईन झालो. पण असं वाटलं ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम भजनामध्ये आलो तेव्हा तुटक मुटक गायला शिकलो होतो. परंतु आता आम्ही ह्या गोष्टीमध्ये पूर्णपणे तरबेज झालोय. एक काळ असा होता की 2005 मध्ये हे युट्यूब माध्यम नव्हतं, परंतु आम्ही त्या काळामध्ये 2005 ते 2010 मध्ये आम्ही पंढरपूरची वारी अगदी स्वखुशीने सगळे मिळून करायचो. एक आनंद असा व्हायचा की आषाढी कार्तिकीला लाखो पब्लिक पंढरपुरात जातात, परंतु आम्हाला या कारणामुळे किंवा महाराष्ट्राला या रेल्वे प्रवासी भजन कळावं तर आमची पंढरी ही इथेच, पण जणू काय आम्ही या भूतलावर पंढरीतच जणू चंद्रभागेच्या काठी आणि विठुराच्या चरणी लीन होतो असा आम्हाला पूर्णपणे भास होतो. आणि ही जी आमची भजन माध्यम जे आमचं आहे
ते अनादिकाल चालो, आमच्या पुढील पिढीनं पण याची चाल पडो, असे पांडुरंगा चरणी मी प्रार्थना करतो.